UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शहांच्या बैठकीत सीएम पदावर कोणतीही चर्चा नाही। माध्यमातील बातम्यांना अजित पवारांकडून पूर्णविराम। तर मला सीएम करा अशी शहांकडे मागणी केल्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही, अजितदादांचं स्पष्टीकरण। महायुतीतील मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं मत। मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर दादांकडून भूमिका स्पष्ट। विधानसभेआधी बारामतीत योगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय। योगेंद्र पवारांच्या बारामतीत स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। अजितदादा गणेशोत्सव मंडळांच्या भेटीला न आल्याने शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने दादांच्या फोटोला काळं कपडं लावलं। बारामतीतल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळातला प्रकार, विनंती करूनही दादा मंडळांच्या भेटीला न आल्याचा आरोप। भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती। भाजपच्या गोटात भीती, पवार गटाला रोखण्यासाठी दादांना भाजपकडून खास ऑफर, रोहित पवारांचा दावा। भाजपात जाण्याची इच्छा नव्हती, पण भाजपच्या हायकमांडने आग्रह केल्याने दिल्लीत जाऊन पक्षप्रवेश केला। TV9 मराठीच्या मुलाखतीतून एकनाथ खडसेंचा मोठा दावा। JP नड्डांनी मफलर घातल्यानं माझा भाजपमध्ये प्रवेश। महाजन फडणवीसांकडून विरोध असू शकतो, नड्डांचा प्रभाव कमी होतोय की काय, मनात प्रश्न। एकनाथ खडसेंकडून शंका व्यक्त। देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल। फडणवीसांच्या कृपेने मला कधी अटक होऊ शकते, अनिल देशमुखांचं वक्तव्य। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर, सूत्रांची माहिती। पोलीस चौकशी, जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।